राजा शिवछत्रपती की। नमस्कार शिवभक्तांनो, जसे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची स्वराज्य शपथ जाणून घेतली। तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ अजूनही बघितला नसेल तर आय बटनवर क्लिक करा किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल। स्वराज्य उभे करायचे होते, पण त्या काळी ज्यांच्याकडे गड किल्ले त्याचे राज्य असे होते, परंतु शिवराजांकडे एक पण गड किल्ला नव्हता। मग त्यासाठी गड किल्ले जिंकणे किंवा बांधणे गरजेचे होते, परंतु शिवाजी महाराजांकडे तेवढे सैन्य, हत्यारे आणि पैसाही नव्हता। तेव्हा महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीने काम करायचे ठरविले। पहिले काही किल्ले महाराजांनी मुत्सद्दीगिरीने जिंकण्याचे ठरविले। महाराजांनी पहिला किल्ला घेण्याचे ठरविले तो तोरणा किल्ला। तोरणा किल्ला हा आदिलशाहीचा होता। तोरणा किल्ल्यावर आदिलशाहीची कोणतीही बंदी नव्हती। आदिलशाहीचे तोरणा किल्ल्याकडे असे विशेष लक्ष नव्हते। महाराजांनी छोटी मोठी चकमक घडून दहशतीने अगदी मुत्सद्दीगिरीने ताब्यात घेतला आणि आदिलशाहीला कळविले, येथील वतनदार कर नीट देत नाही, विनाकारण टाळाटाळ करतात असे कळाले। त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही गड ताब्यात घेतला आहे आणि आताच्या कराच्या दुपटीने कर पुढील वर्षी आम्ही देऊ असे आम्हीच दाखवले। बघा किती डोके लावून विना लढाईने स्वराज्याचा पहिला किल्ला महाराजांनी ताब्यात घेतला। तोरणा गडाचा बंदोबस्त करून महाराजांनी आपला मोर्चा मुरुमदेवाच्या डोंगराकडे वळविला। मुरुमदेवाचा डोंगर घेरा विस्तीर्ण, चढण मोठी, अवघड, घाम फोडणारी आणि उंची अगदी गगनाला भिडणारी। स्वराज्याच्या दृष्टीने हे डोंगर फार सोयीस्कर होते आणि महत्त्वाचे सुद्धा होते। पूर्वेकडे मोघल, पश्चिमेकडे तळ कोकण आणि दक्षिण उत्तरेला मावळ मुलूक। महाराजांनी येथेच राजधानीचा किल्ला बांधायचे ठरविले आणि विनाविलंब सुरुवात देखील केली। महाराजांच्या या कार्यास आई भवानी प्रसन्न झाली की काय? तोरणा गडाची डागडुजी करताना किल्ल्यात गुप्त धन सापडले। हे धन देवदेवतांच्या सोन्याच्या मूर्तीत रूपात होते। या मूर्तीचे करायचे काय? जिजाऊंनी सल्ला दिला, या मूर्ती जरी देवाच्या असल्या तरी सोन्याच्या आहे हे विसरू नका। या मूर्ती वितळवा आणि स्वराज्यासाठी कामी आणा। हा महाराष्ट्र देश यवनमुक्त करा आणि स्वराज्यातील मावळेरूपी जिवंत देव घडवा। या मोलाच्या सल्ल्याने शिवबाराजे आणि मावळ्यांमध्ये एक वेगळीच प्रेरणा आली। सुतार, लोहार आणि इतर कारागिरांनी अल्पावधीत तेहरी तटबंदीचा मुरुमदेवाचा डोंगरावर गड निर्माण केला। अजिंक्य बेलाग असा या गडाला नाव पण शोभेल असेच दिले, राजगड, गडांचा राजा। मावळ्यांना सोयीचा पण शत्रूंना अत्यंत अडचणीचा। राजगड नंतर महाराजांनी तिसऱ्या गडाकडे मोर्चा नेला, तो होता किल्ले चाकण। निजामशाहीचा हा किल्ला ताब्यात घेऊन फिरंगोजी नरसरा स्वतःच किल्लेदार बनला होता। महाराजांनी फिरंगोजीसोबत चर्चा केली, स्वराज्याचे विचार त्याला समजावले आणि फिरंगोजी अगदी उत्साहाने स्वराज्यात सामील झाला। बघा महाराजांना स्वराज्यासाठी किती पाठिंबा होता हे दिसून येते। आता महाराजांनी चौथा नंबर लावला तो कोंढाण्याचा। कोंढाण्याचा किल्लेदार होता मुसलमान, लढाईची पूर्ण शक्यता होती, पण महाराजांना ते आत्ताच करायचे नव्हते। मग महाराजांनी येथे दुसरी युक्ती वापरली, जिथे साम वापरून काम होत नाही तेथे दाम वापरावे लागतात। महाराजांनी किल्लेदाराला भरपूर पैसे दिले आणि किल्ला ताब्यात घेतला। शहाजी राजांची पुणे, सुपे, बारामती, इंद्रापूर, शिरवळ ही परंपरागत जहागिरी होती। या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरंदर स्वराज्यात असणे आवश्यक होते। पुरंदरचा किल्लेदार होता निजामशाहीचा सरदार निळकंठ हैबतराव। शहाजीराजे पूर्वी निजामशाहीत होते, त्याचा फायदा घेऊन जिजाऊ माँसाहेबांनी हैबतरावांना समजावले आणि स्वराज्यात सामील होण्यास सांगितले। ऐन दिवाळीच्या दिवशी निळकंठ हैबतराव पुरंदर किल्ल्यासह स्वराज्यात सामील झाले। स्वराज्याच्या सीमा विस्तीर्ण झाल्या आणि सुरक्षित झाल्या। बघा म्हणजे महाराज किती हुशार असतील हो। मित्रांनो, विचार करा, स्वराज्य उभे करायचे पण सैन्य नाही, हत्यार नाही, पैसा नाही। एखादा कोणी असता तर इथे सरळत असता, पण आपले महाराज तसे नव्हते। किती तो चातुर्यपणा, किती ती मुत्सद्दीगिरी। एकही लढाई न करता, एकही रक्ताचा थेंब न सांडता स्वराज्याचे सुरुवातीचे काही किल्ले जिंकले आणि एक राजगड किल्ला सुद्धा बांधला। म्हणून आपल्या महाराजांसारखे दुसरे कोणी अजून जन्माला आलेच नाही आणि येऊ पण शकणार नाही। असे करत करत फक्त 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांकडे 422 किल्ले होते आणि त्यातील 111 किल्ले महाराजांनी स्वतः बांधले। खरंच अशा युगपुरुषाला त्रिवार मानाचा मुजरा। शिवाजी महाराजांच्या आयुष्याच्या माहितीसाठी या शिवशंभू चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून आपल्या महाराजांबद्दल जास्तीत जास्त लोकांना कळाले पाहिजे।
आणि महाराजांनी हे सुरुवातीचे किल्ले कसे जिंकले हे आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. जय शिवराय. भेटूया पुढच्या भागात.